नमस्कार मंडळी, जिभेवर रेंगाळणारी चव म्हणजे समर्थ किचनमध्ये मी अनुष्का तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण तयार करणार आहोत यूपी स्टाईल चिकन। अतिशय जबरदस्त अशी रेसिपी आहे। चला तर मग पाहूया, सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। इथे मी यूपी स्टाईल चिकन तयार करण्यासाठी चिकन घेतलेलं आहे। वजनी प्रमाणात अर्धा किलो आहे। आता याला छान मॅरिनेट करूया। तर इथे मी मीठ आणि हळद घालून छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। तर साधारण 25 ते 30 मिनिटं छान असं मुरू द्यायचं आहे। चिकन मुरतंय तोपर्यंत इथे मी 2 बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहेत। त्याचबरोबर इथे मी कोथिंबीर, आलं, लसूण आणि हिरवी मिरची घेतलेली आहे। आता हे सगळं आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं काढून घेते आणि थोडंसंच पाणी घालायचं आहे, जास्त पाणी घालायचं नाही। अगदी 1 ते 2 चमचे पाणी घालून छान असं प्युरी करून घ्यायची आहे। तर इथे बघा छान वाटण तयार झालं आहे आपलं। आता याचबरोबर खडे मसाले कुठले घेतलेत बघा। तर इथे मी जिरं, शहाजिरं, तमालपत्र, वेलची, मसाला वेलची आहे, साधी वेलची आहे, दालचिनी, चक्री फूल आणि 2 लवंग घेतलेले आहेत। तर आता कढईमध्ये मोहरीचं तेल घालायचं आहे। यूपी स्टाईल चिकन तयार करतोय तर त्यामुळे इथे मोहरीचं तेल वापरायचं आहे, कारण त्या भागात मोहरीचं तेल जास्त वापरलं जातं। तर इथे मोहरीचं तेल जे आहे ते छान व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे। तर हे जे तेल आहे ते थोडं तिखट असतं आणि याचा वास उग्र असतो। तर त्यामुळे तेल जे आहे ते व्यवस्थित चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं। आता तेल चांगलं गरम झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला जे खडे मसाले होते ते पूर्ण घालायचे आहेत। यानंतर बारीक चिरलेले 2 कांदे घालायचे आहेत यामध्ये आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर 2 ते 3 मिनटं छान असंच परतून घ्यायचं। तर बघा कांदा जो आहे तो मऊ झालेला आहे। आता यानंतर यामध्ये आपण मिक्सरला जे वाटून घेतलेलं होतं कोथिंबीर, आलं, लसूण, मिरचीचं वाटण, तर ते यामध्ये घालायचं आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आता इथे मी थोडंसं पाणी घातलं आहे, म्हणजे आपण वाटलेला मसाला जो आहे मिक्सरमध्ये तर तो वाया जाणार नाही। तर छान हे असं व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये तिखट घालायचं आहे। तर इथे मी ही बेडगी मिरची वापरलेली आहे। तर ती आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। यानंतर थोडासा गरम मसाला घातलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत एकदा चांगलं परतून घ्यायचं 2 ते 3 मिनिटं। तर इथे बघा छान व्यवस्थित असं हळूहळू तेल सुटायला लागतं आणि ही रेसिपी खूप जबरदस्त अशी तयार होते। मला ही रेसिपी खूप आवडते, अतिशय चविष्ट अशी लागते। तर इथे बघा मी थोडंसं मीठ घातलेलं आहे। आपण मॅरिनेट करताना चिकनमध्ये घातलेलं आहे, तर तो अंदाज घेऊनच आपण यामध्ये मीठ घालायचं आहे आणि परत एकदा चांगलं परतून घेतलं आहे मी। आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि पाणी घालताना गरमच पाणी घालायचं, थंड पाणी घालायचं नाही। तर एक पाव वाटी किंवा अर्धी वाटी पाणी घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून झाकण लावून 5 ते 10 मिनिटं शिजवून घ्यायचं। 5 ते 10 मिनिटानंतर बघा छान शिजत आलेला आहे मसाला। परत एकदा चांगलं व्यवस्थित परतून घेतलं की आता यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन घालायचं आहे। तर आता यामध्ये मी ते मॅरिनेट केलेलं चिकन घातलेलं आहे। तुम्ही चिकनच्या ऐवजी मटणसुद्धा वापरू शकता, मस्त असं तयार होतं। तर व्यवस्थित छान असं परतून घ्यायचं। आता हे व्यवस्थित परतून घेतलेलं आहे मी। आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। तर मी पाणी बाजूला गरम करण्यासाठी ठेवलं होतं। तर तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे त्यानुसार पाणी घालायचं। जास्त पातळ किंवा जास्त दाट हवं असेल तर तशा गरजेनुसार तुम्ही पाणी घालू शकता। तर इथे बघा व्यवस्थित मी पाणी घातलं आहे, जवळपास 1 ग्लासभर एवढं पाणी घातलेलं आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं। आता हे व्यवस्थित परत एकदा झाकण लावून छान शिजवून घ्यायचं आहे। तर 5 मिनिटानंतर बघा छान उकळी यायला सुरुवात झालेली आहे आणि चिकन आहे त्यामुळे जास्त वेळ लागत नाही शिजायला। अगदी 10 ते 15 मिनिटामध्ये हे चिकन तयार होतं। तर इथे बघा चिकन जे आहे ते शिजलेलं आहे। तर परत एकदा व्यवस्थित चांगलं मिक्स करून घेते। चिकन जे आहे ते छान व्यवस्थित शिजलेलं आहे। असंच 2 ते 3 मिनिटं चांगली उकळी काढून घेणार आहे मी आणि आता वरून आपल्याला छान बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। मस्त खमंग असा सुवास सुटलेला आहे। जितकं दिसतंय टेम्पटिंग तितकंच चवीला खूपच असं छान आहे। त्यामुळे नक्कीच ट्राय करून बघा। पहा किती मस्त छान तर्री आलेली आहे। काय मग मंडळी, पाहून तोंडाला पाणी सुटलं ना?
मग पटकन ही रेसिपी तयार करा आणि कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच नवनवीन आणि चटपटीत रेसिपीज पाहण्यासाठी समर्थ किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमचे काही सजेशन असतील तर ते देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला कुठल्या नवीन रेसिपीज जाणून घ्यायच्या असतील तर ते देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू. तोपर्यंत मस्त खा आणि आनंदी राहा. धन्यवाद.